नमस्कार, मी युवाशक्तीमधून रुबीना मुल्ला. मी वसई विरार महानगरपालिकेच्या घनकचऱ्यावरती आज जवळजवळ 5 ते 6 महिने झाले बातम्याच्या माध्यमातून बोला, यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बोला, या आमच्या शॉकिंग या ब्रेकिंग न्यूजच्या माध्यमातून बोला, बातम्या करते. वसई विरार महानगरपालिकेमध्ये आज 2006 पासून जे 2 आरोग्य निरीक्षक आहेत त्यांच्याविषयी आज मी तुम्हाला इथे सांगणार आहे. त्यांचं असं आहे की 2006 पासून ते लोक जे वसई विरार महानगरपालिकेच्या आरोग्य निरीक्षक या पदावरती बसलेले आहेत. पण त्यांची पूर्ण म्हणजे ज्याला मी माहितीच्या अधिकाऱ्यामध्ये जी माहिती काढली त्याच्यामध्ये ना ते लोक वारसा हक्काने आहेत ना अनुकंपाने आहेत. अनुकंप म्हणजे जर ते ज्या वेळेला जॉबला लागले, कामाला लागले, त्यावेळेला त्यांचे वडील हयात होते, म्हणजे त्यांना अनुकंप हा पूर्णपणे लागत नाही. तसेच मुकादम व कंपाऊंडर याला वारसा हक्क आणि अनुकंप हे दोन्हीही लागत नाही. तरी देखील आज 2006 पासून आज 2025पर्यंत हे दोघं जण एकाच जागेवरती आहेत. 2006 नंतर जो एक आरोग्य निरीक्षक आहेत त्यांचं नाव मी पुढच्या याच्यामध्ये तुम्हाला सांगेन की जे आहेत त्यांनी 2006 पासून 2009 नंतर डायरेक्ट ते मुख्य आरोग्य निरीक्षक या पदावरती मुख्यालयात आहेत. आणि त्या वेळपासून आज 2009 पासून 2026पर्यंत एकाच जागेवरती ते आरोग्य निरीक्षक म्हणून बनून बसलेले आहेत. यावरती मी वारंवार तक्रारी केलेल्या आहेत. मुख्यमंत्री म्हणा, मुख्य सचिव म्हणा, आयुक्त म्हणा, वारंवार तक्रार करते. तसंच सफाई कामगारांच्या इकडनं देखील पत्र येतं, तरी देखील या दोघांच्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही आहे. तसंच या लोकांच्याविषयी जो घनकचऱ्याचा होता तो मुद्दा देखील मी उचललेला होता. त्याच्यावरती सफाई कामगार दिल्लीवरून पत्र आलेलं आहे, त्या पत्रावरती देखील हे लोक कोणतीही कारवाई करत नाही आहेत. तसेच हे 2 आरोग्य निरीक्षक आहेत त्या लोकांच्यामुळे एक ठेक्यामधले म्हणजे कसं की 41 आरोग्य निरीक्षक हे यांचं काम आहे म्हणजे फील्डवरती राहणं. पण त्याच्यामधली जी एक आरोग्य निरीक्षक आहे ती फक्त आणि फक्त मुख्यालयामध्ये बसून असते. आरोग्य निरीक्षकाचं काम हे फील्डवरती आहे, मुख्यालयात नाही आहे. त्यावरती देखील आम्ही पत्रव्यवहार केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये आम्हाला सांगण्यात आलं की आमच्याकडे म्हणजे तिला आम्ही लोकांनी इलेक्शनचं काम या असंच काहीतरी काम करायला ठेवलेलं आहे, पण कोणत्याही आरोग्य मग तिला एकटीलाच का, हा देखील आम्ही मुद्दा उचलला. तुम्ही रोटेशन करा ना, तुम्ही आलटून पालटून ठेवा ना. 48 आरोग्य निरीक्षक आहेत तर तुम्ही त्या जागेवरती दुसरा कोणतरी ठेवा. एकच आरोग्य निरीक्षक आज वर्षानुवर्ष एकाच जागेवरती का आहे, हा एक मुद्दा आहे. त्यानंतर या घनकचऱ्यावरती जी तक्रार केलेली आहे त्याच्यावरती 2 वेळा कामगार आयुक्तांनी हेरिंग लावली. त्या हेरिंगला मी हजर राहिली, पण वसई विरार महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त हजरच नाही राहिले. आत्ता देखील पुन्हा या 21 तारखेला कामगार आयुक्तांनी पुन्हा हेरिंग ठेवलेली आहे, तिथे मी हजर राहणार. पण तरीही महानगरपालिका म्हणजे कामगार उपायुक्तांना देखील जुमानत नाही आहे. तसंच याच्यावरती ज्याला आम्ही तक्रारी करतो आहे आणि कोणतीही म्हणजे आता कारवाई होत नाही आहे, तर आमचा शेवटचा हाच पर्याय आहे की जर वसई विरार महानगरपालिका जे एवढा सगळा भ्रष्टाचार चालला आहे, पुन्हा या 2 आरोग्य निरीक्षकांच्यावरती कोणतीही कारवाई करत नाही आहेत. घनकचऱ्यामधले जे ठेकेदार आहेत त्यांचाही एक विचित्र प्रकार चाललेला आहे. जे ठेकेदार आहेत त्याच वर्षानुवर्ष तिथं ठेका चालवत आहेत, त्याच्यामध्ये ते लोक इतकं प्रचंड भ्रष्टाचार करतात की ज्याच्यामध्ये आम्ही माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असता त्यांनी ती दिली नाही. त्यानंतर आयुक्तांना आम्ही सांगितल्यानंतर, आयुक्तांनी द्यायला सांगितल्यानंतर त्यांनी जी माहिती दिली ती माहिती म्हणजे एकदम शॉकिंग आहे, म्हणजे एकदम विचित्र प्रकारे दिलेली आहे की ते लोकांनी सांगितलं की 2017 पासून 2025पर्यंत आमच्याकडे PSIC काहीच मजुरांना दिलं जात नाही. तसंच मजुरांचा PF देखील दिलं जात नाही आहे. ग्रुप इन्शुरन्स देखील दिलं जात नाही आहे. गॅच्युटी देखील त्या लोकांची दिली जात नाही आहे. तसंच त्यांच्याबरोबर प्रत्येक प्रकारे अन्याय केला जातो. आणि दुसरी तुम्हाला ते एक गोष्ट मी असं सांगते की या घनकचऱ्यामध्ये हे लोक म्हणजे कुणाच्या सांगण्यावरून चालत आहेत ते काय कळून येत नाही आहे. तसंच घनकचऱ्यामध्ये एक असा प्रकार चाललेला आहे की ठेकेदारांच्या ठेका घेण्याच्या मागे देखील लागलेले आहेत. एक ठेकेदार हा दुसऱ्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याच्या मागे पडलेला आहे. हाही प्रकार महानगरपालिकेमध्ये चाललेला आहे. आणि या सगळ्यांची जी सूत्र आहेत ती फक्त वसई विरार महानगरपालिकेमध्ये 2च आरोग्य निरीक्षक आहेत जे 2006 पासून 2026पर्यंत आज जे बसलेले आहेत. त्या लोकांची वसई विरार महानगरपालिकेतून हकलपट्टी झाली पाहिजे. त्याशिवाय वसई विरार महानगरपालिकेमध्ये जे आता 2006 पासून जी लोकांनी ठरावामध्ये आहेत म्हणजे जेही आरोग्य निरीक्षक झाले पाहिजेत ते देखील येत नाही आहेत. जे जुने नवीन आहेत त्यांना पैसे देऊन
ते लोकांना आरोग्य निरीक्षक या पदावरती येतात, पण जे वर्षानुवर्ष आज आरोग्य निरीक्षकाच्या याच्यामध्ये जे म्हणजे त्यांच्याकडे सॅनिटरी इन्स्पेक्टरचं लेटर आहे, त्यांना देखील ते लोक आरोग्य निरीक्षक करत नाही. म्हणजे एक प्रकारचा अन्यायच करतात हे लोक. तसंच मी तुम्हाला आता एक गोष्ट अशी सांगते की आता एक 4-5 दिवसापूर्वी या लोकांनी एक असा प्रकार केलेला आहे की आम्ही ज्याला तक्रारी करतो की हे लोक म्हणजे मजुरांना बायोमेट्रिक नाही आहे त्यांची, पुन्हा त्यांना काही गॅजेटी देत नाही आहे, त्या लोकांना काही हे करत नाही आहे. तर त्याच्यावरती त्या लोकांनी काय केलेलं आहे की आरोग्य निरीक्षकाच्या वरती कारवाई केली पाहिजे होती. जो लिपिक होता त्याचं काम होतं, पण त्या जागेवरती त्या लोकांनी एका इंजिनियरला सस्पेंड केलं. व आता असंही सूत्रानुसार कळालेलं आहे की त्याच्यावरती हे लोक गुन्हा दाखल करणार आहेत. म्हणजे हे लोक आपल्यावरचा ब्लेम हा जे ठेक्यामधली जी लोकं आहेत त्यांच्यावरती टाकून त्यांना सस्पेंड करून त्यांना घरी बसून हे लोक मोकळे होतात व आपला म्हणजे जो हे आहे म्हणजे त्या लोकांना म्हणजे ते लोक वाचतायत त्याच्यातून. हा सगळा प्रकार चाललेला आहे. तसंच हा जर प्रकार इथे थांबला नाही आणि आम्ही जे वारंवार पत्रव्यवहार केले त्याच्यावरती जर वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त बोला, उपायुक्त बोला, यावरील मुख्य म्हणजे जे सचिव आहेत, जर त्याच्यावरती कारवाई नाही झाली तर शेवट या विषय आम्ही मुंबई हायकोर्टात घेऊन जाणार. दोस्तों, ये थी महिला पत्रकार युवा शक्ति एक्सप्रेस की कार्यकारी संपादिका रुबीना मुल्ला। मोर अपडेट्स के लिए कामगार नेता से जुड़े रहिए।